दिव्यांगों का शासन निर्णय 5% निधि अखर्चित हो खर्च किया जाए। दिव्यांगों को बिना अट घरकुल दिया जाए। 2012 से दिव्यांगों का रिक्त अनुशेष तुरंत भर्ती किया जाए। अन्य मांगों को लेकर आज बेरोजगार दिव्यांग कल्याण कृति समिति नांदेड़ की ओर से नांदेड़ वाघाला मनपा आयुक्त कार्यालय के सामने दिव्यांगों ने ठिया आंदोलन किया। इस अवसर पर दिव्यांग बड़ी संख्या में शामिल हुए। मी राहुल सीताराम साळवे, बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती नांदेडतर्फे आज महानगरपालिका आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले। याचे प्रमुख मागण्या म्हणजे आमच्या आजच्या दिव्यांगांचा शासकीय अनुशेष भरून काढण्यात यावा, दिव्यांगांचा राखीव 5% निधी त्वरित खर्च करण्यात यावा, दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी गाळे देण्यात यावे, दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी 200 स्क्वेअर फीट जागा देण्यात यावे। तसंच महानगरपालिका कार्यालयामध्ये जे बोगस दिव्यांग कर्मचारी आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। या मागण्या नगर विकास विभागाचा शासन निर्णय 2010च्या शासन निर्णयानुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते। महानगरपालिकेने 31 मार्च पूर्वी हा निधी खर्च करायला हवा होता, परंतु महानगरपालिकेने हा निधी खर्च नाही केला, त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत। तसेच 2016-17च्या निधी खर्चामध्ये ही एकमेव महानगरपालिका अशी आहे महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये दलिंदर महानगरपालिका दिव्यांगासाठी म्हणायला हरकत नाही। कारण या महानगरपालिकेने इथल्या जीबीच्या जो कोणी लोकप्रतिनिधी नगरसेवक होते, महापौर होते, उपमहापौर होते, प्रत्येक नगरसेवक महापौर उपमहापौरच्या वार्डामध्ये माझे बेरोजगार दिव्यांग आहेत, त्यांचे मतदार आहेत, परंतु या नगरसेवकांनी सत्तेच्या पोटी या बेरोजगार दिव्यांगावर अन्यायकारक असा एक ठराव घेतला। या दिव्यांग लाभार्थ्यांना यावर्षी लाभ दिल्याच्या नंतर 7 वर्ष लाभ देता येणार नाही असा सर्वसाधारण जीबी मध्ये ठराव घेतला। तो ठराव पूर्णतः रद्द करण्यात यावे, ही सुद्धा आमची एक मागणी आहे।